पण ही मूर्ती पहा, ती त्रिगुणात्मक अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि नागाच्या फण्याखाली आहे। महागणपती उत्सव असं या गणपतीला म्हटलं जातं। 71व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि ही परंपरा स्वातंत्र्य सैनिक सिंगारी शंकरय्या यांनी 1954 पासून हैदराबादमध्ये सुरू केली होती आणि यावर्षी त्यांची थीम होती ती म्हणजे विश्वशांती। आणि 2025 ची मूर्ती शिल्पकार चिन्नास्वामी राजेंद्र यांनी बनवलेली आहे। 1978 पासून ते काम करत आहेत आणि ते उत्कृष्ट मूर्तिकार आहेत। जवळपास 125 कारागिरांनी 84 दिवसांमध्ये बांधलेली पर्यावरणपूरक ही अत्यंत उंच भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि जवळपास 1000 पोती माती, 30 टन स्टील, 70 पोती तांदळाचा भुसा असं सगळं पर्यावरणपूरक या मूर्तीसाठी वापरलेलं असतं। आणि हैदराबादच्या या मूर्तीचं आपण हे सगळं स्वरूप नेमकं काय ते पाहतोय। 50 गाड्या वाळवलेलं गवत यासाठी वापरलेलं असतं आणि या मूर्तीमध्ये भगवान गणेश मध्यभागी आहेत आणि त्याच्या भोवती भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आहेत।